नमस्कार मंडळी. आज आपण निघालो आहोत महाराष्ट्रातील 3 प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी. मोरगावचे श्री मयुरेश्वर गणपती, शिर्डीचे साईबाबा मंदिर आणि शनिशिंगणापूर येथील शनी मंदिर. शनिशिंगणापूरमध्ये नवीन मंदिरे बांधण्यात आलेली आहेत. नवीन मंदिरे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तुम्ही बघू शकता रात्रीचे 2 वाजलेले आहेत. आम्ही आमचा प्रवास बाय रोड करणार आहोत. लवकर आवरून घेतलं. आम्ही गाडी बुक केलेली होती. आमची गाडी आली आणि स्वामींच्या आशीर्वादाने आमचा प्रवास सुरू केला. रस्त्यातील सुंदर निसर्ग, थंडगार हवा आणि भक्तिमय वातावरणामुळे प्रवास अधिकच आनंददायी झाला. सर्वात पहिले आम्ही अष्टविनायकापैकी सर्वात पहिले असलेले मोरगाव येथील श्री मयुरेश्वर गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. पण मंदिराचे काम सुरू असल्यामुळे आम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन बाहेरूनच घ्यावे लागले. बाहेरून दर्शन घेऊन आम्ही आमच्या शिर्डीला जाण्याचा प्रवास सुरू केला. आता आम्ही पोहोचलो आहोत शिर्डीमध्ये. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबांचे समाधी मंदिर हे भारतातील लोकप्रिय तीर्थक्षेत्रापैकी एक आहेत. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मन खूप प्रसन्न झाले. येथे वेगवेगळे गेटसुद्धा उपलब्ध आहेत. मोबाईल आणि चप्पल स्टँडसुद्धा उपलब्ध आहेत. मोबाईल लॉकरसाठी 5 रुपये घेतात आणि चप्पल स्टँड फ्री आहेत. येथे पेड पासेससुद्धा मिळतात. 200 रुपये देऊन लवकर पेड दर्शनसुद्धा करू शकता. येथे द्वारकामाई, चावळी आणि इतर पवित्र स्थळांनासुद्धा भेट दिली. द्वारकामाईमध्ये साईबाबांनी जी धुनी जाळलेली होती ती आतापर्यंत जळत आहे. शिर्डीला भक्तांची प्रचंड गर्दी असूनही व्यवस्थापन खूप चांगले आहे. आता आपण निघालो आहोत शनिशिंगणापूरकडे. शिर्डीपासून सुमारे 70 ते 75 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव भगवान शनिदेवांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहेत. तेथे जाण्यासाठी खासगी गाड्या आणि MSRTCच्या बसेससुद्धा उपलब्ध आहेत. मंडळी, आता आपण पोहोचलो आहोत शनिशिंगणापूरमध्ये. येथील सर्वात खास गोष्ट म्हणजे शनिदेवाची मूर्ती खुल्या आकाशाखाली प्रस्थापित आहेत. तसेच या गावात घरांना पारंपरिक दरवाजे नसल्याची अनोखी परंपरा प्रसिद्ध आहेत. शनिदेवाचे दर्शन घेतल्यानंतर मनाला खूप समाधान मिळाले. येथे भक्त मोठ्या श्रद्धेने तेल अर्पण करतात आणि शनिदेवांचा आशीर्वाद घेतात. मुख्य म्हणजे शनी मंदिराच्या परिसरात नवग्रहांचे मंदिर देखील आहेत आणि विविध अवतारांच्या मूर्त्या नव्याने स्थापित केलेल्या आहेत. परिसरात पानसी नदी आहे. आवारातील परिसरसुद्धा खूप सुंदर आहे. अशा प्रकारे आमचे तिन्ही तीर्थक्षेत्रांचे दर्शन करून मन खूप प्रसन्न झाले. व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.